तर पाकिस्ताननं हा निर्णय बांगलादेशला पाठिंबा देण्यासाठी घेतलेला आहे की मग आपल्या टीमची कामगिरी बघून घेतलाय, हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। पाहूयात पुढची बातमी। मुंबईमध्ये अंडरवर्ल्डच्या कारवाया पुन्हा सुरू झाल्या। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आलाय। कुख्यात गँगस्टर शुभम लोणकरनं गोळीबाराची जबाबदारी स्वीकारलेली आहे। तर माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्याकांडात शुभमनं शूटर्सना शस्त्र पुरवठा केला होता। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या या दृश्यांनी अख्खं बॉलिवूड हादरलंय। मागील काही वर्षात बॉलिवूडवर असलेली अंडरवर्ल्डची दहशत कमी झाली होती, मात्र बिश्नोई गँगच्या वाढत्या उपद्रवामुळे बॉलिवूडच्या चिंता वाढल्यात। दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहूतील घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी कुख्यात गँगस्टर शुभम लोणकरनं स्वीकारली आहे। लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असलेल्या गँगस्टर शुभम लोणकरनं सोशल मीडियावर पोस्ट करत हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केलाय। आज रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या फायरिंगची जबाबदारी आम्ही घेतो। आम्ही अनेकदा इशारा दिला होता, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। हा फक्त छोटासा ट्रेलर आहे। आता ऐकलं नाही तर पुढची गोळी ही बेडरूममध्ये छातीवर लागेल। बॉलिवूडवाल्यांनी वेळेत सुधारणा केली नाही तर बाबा सिद्दीकी यांच्यापेक्षा वाईट अवस्था केली जाईल, अशी धमकीही देण्यात आली आहे। दरम्यान पुण्यातील वारजे पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत अमान मोरोटे, आदित्य गायकी, सिद्धार्थ येनपुरे, समर्थ पोमाजी आणि स्वप्नील सकट या आरोपींना ताब्यात घेतलंय। आतापर्यंत एवढीच माहिती आली की कोणीतरी गोळीबार केलाय, स्कूटी ती सापडलेली आहे, त्याच्या मालकाचाही पत्ता लागलाय, त्यांनी ती विकलेली आहे। लवकर सापडेल कोण जो कोणी असेल। टीमने माहिती दिली होती, काही संशयितांची नाव आपल्याकडे आली होती। त्यानुसार वारजे पोलीस स्टेशनने याच्यावरती वर्कआउट सुरू केलं आणि दाहेरी, वडगाव, कर्वेनगर आणि वारजेच्या भागातून एकूण 5 संशयित जे आहेत त्यांना आपण पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच आणि त्यांचे लोकल पोलीस स्टेशन आहे त्यांच्याकडे आपण हँडओव्हर केलेलं आहे। पुढचा जो तपास आहे ते मुंबई पोलीस करत आहेत। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबारामुळे मागील काळातील काळ्या कुट्ट घटना आता पुन्हा एकदा ताज्या झाल्यात। अभिनेते सलमान खानचे मित्र आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात शुभमनेच शूटर्सना शस्त्रपुरवठा केला होता आणि त्याचा संपर्क लॉरेन्स बिश्नोईचे भाऊ अनमोल बिश्नोई यांच्याशी जोडून दिला जातोय। शुभम लोणकर हा बिश्नोई गँगचा गँगस्टर असून तोच त्यांच्या गँगचा सोशल मीडिया हँडलर असल्याचंही समोर आलंय। एकंदरीत बॉलिवूडमध्ये निर्माण होत असलेली दहशत ही संपुष्टात आणण्याचं नवं आव्हान आता निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।